4 घरांमध्ये काम करून महिन्याला 2,500 रुपये कमावणाऱ्या कलिता माझी आता थेट कॅबिनेट मंत्री झाल्यात। पश्चिम बंगालमध्ये शुभेंदू अधिकारी यांच्या सरकारचा कॅबिनेट विस्तार झाला। पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या भाजप सरकारने अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली। अशातच एक नाव होतं कलिता माझी यांचं। धुणभांडी करणाऱ्या कलिता माझी आता थेट कॅबिनेट मंत्री झाल्यात। घरकाम ते कॅबिनेट मंत्री कलिता माझी यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊ। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। पश्चिम बंगाल, जिथे एका बाजूला मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत होत्या, अनेकांचं नशीब जिथे उजळत होतं, अशाच एका गर्दीत एक संघर्षाची आणि प्रेरणादायी, अनेकांचं मन जिंकणारी एक गोष्ट लिहिली जात होती। ही गोष्ट आहे कलिता माझी यांची। घरकाम करून 2,500 रुपये कमवणाऱ्या कलिता माझी। कलिता माझी यांनी भाजपकडून औसा ग्राम मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली। तृणमूल काँग्रेसच्या श्यामा प्रसन्न लोहार यांना हरवून त्यांनी विजय मिळवला। कलिता माझी यांनी श्यामा प्रसन्न यांना 12,535 मताधिक्यांनी पराभूत केलं। कलिता यांना एकूण 1,07,692 मतं मिळाली, तर श्यामा प्रसन्न यांना 95,157 मतं मिळाली। कलिता माझी भाजपच्या अशा उमेदवार होत्या ज्या 4 घरांमध्ये घरकाम करून महिन्याला 2,500 रुपये कमवायच्या। कलिता यांना भाजपनं विधानसभेची संधी दिली आणि त्यांच्या आयुष्याला एक नवं वळण मिळालं, एक नवी कलाटणी मिळाली। कलिता यांना कुठलाही मोठा राजकीय वारसा नाहीये। निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्याकडे पैसे देखील नव्हते। कलिता यांचे पती प्लंबर म्हणून काम करतात। कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कलिता लोकांच्या घरी जायच्या, धुणभांडी करायच्या, घरकाम करायच्या। आता कलिता राजकारणात कशा आल्या, भाजपशी त्या नेमक्या कशा जोडल्या गेल्या, तर कलिता यांच्या कामाची सुरुवात बूथ स्तरापासून झाली। बूथ स्तरापासून भाजपच्या कार्यकर्त्या म्हणून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली। गेल्या अनेक वर्षांपासून कलिता राजकारणात त्यानंतर सक्रिय झाल्या। कलिता यांना 2021 मध्ये भाजपनं उमेदवारी दिली होती, पण त्यावेळी टीएमसी उमेदवाराकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। या पराभवानंतर सुद्धा भाजपनं त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आणि त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली। हा विश्वास त्यांनी खरा ठरवला आणि त्या आमदार झाल्या। आता निवडणूक प्रचारात कलिता घरोघरी जास्त लोकांशी संपर्क ठेवत होत्या। कलिता यांची कहाणी सगळ्यांसाठीच प्रेरणादायी ठरली। त्यांचं कौतुक झालं जेव्हा त्या आमदार झाल्या। विधानसभा निवडणुकीत प्रचार करण्यासाठी आपल्या कामातून 1 महिन्याची त्यांनी सुट्टी घेतली आणि त्यानंतर प्रचार केला होता। आता कलिता यांच्या या प्रेरणादायी स्टोरीनं त्यांच्यावर कौतुकाचा, जसं की मी सांगितलं, वर्षाव झाला। अनेकांनी जे आहे ते कलिता यांच्या प्रवासावर भाष्य केलं, अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा भाष्य केलं। आता लोकांच्या घरी काम करण्यापासून लोकप्रतिनिधी इथपर्यंत त्यांचा प्रवास, आणि तो आता थेट कॅबिनेट मंत्री पदापर्यंत येऊन पोहोचलेला आहे। कलिता यांना नेमकं कोणतं खातं दिलेलं आहे याची जरी आता माहिती मिळाली, अजून जरी याची माहिती मिळाली नसली तरी सुद्धा त्या कॅबिनेट मंत्री झालेल्या आहेत आणि शुभेंदू सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। त्याच्यामुळे घरकाम ते लोकप्रतिनिधी आणि आता कॅबिनेट मंत्री असा त्यांचा प्रवास। या प्रवासावर तुमची मतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।